माऊली रामकृष्ण आहे. माऊली तुम्ही नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माऊली आज संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बेलवडी या ठिकाणी पालखी विसावाला थांबलेला आहे. आपले रिंगण या ठिकाणी झालेलं आहे बेलवडी या भागामध्ये. आता आपण माऊली संघ संवाद साधणार आहे ते तुम्ही शर्ट बघून घ्यावे अशी माझी कळकळीची विनंती आहे. माऊली रामकृष्ण हरी. माऊली तुमचं गाव कोणतं? गाव जोडणे. तुमचं गाव? बीड. आज या माऊलीच्या सोहळ्यामध्ये तुकाराम महाराजांच्या सोहळ्यामध्ये आज काय वाटतंय? काय आनंद आहे? आनंद वाटतो. एकदम आनंद वाटतो. घरची आठवण होते का तुम्हाला? काय दिवस चाललेला आहे, कोणकर दिवस गेला हे काय नाही. माऊली आज असंच चांगलं घडो ईश्वरचरणी आणि पुढे अजून प्रतिसाद तुम्हाला भरपूर मिळावा. तुम्हाला लोक वारकऱ्यांना अन्नदान किती लोक करतात? लोक व्यवस्थित वागत. कोणी बिस्किटचे पुढे देतो, कोणी काही काय कमी नाही. खायला कमी नाही, भरपूर खायला आहे. तुम्ही आजारी पडण्याची तुम्हाला शासकीय सरकारी दवाखान्याची सुविधा आहे. सगळी सुविधा आहे. सगळ्या माध्यमातून तुम्हाला सगळी सुविधा आहे. तुमचा दिंडी क्रमांक किती आहे? 11. दिंडीचे पुढं 11. दिंडी चालक कोण आहेत? दिंडी चालक देऊ संत तुकाराम जे तुमचे जे दिंडी चालक जे आहेत ते मालकच आहेत का? माणिक देऊ संस्था. हां, अतिशय सुंदर अशा पद्धतीने वारी करता. हे तुमचा आम्हाला अभिमान आहे. आणि तुमची अशीच पंढरपूर देऊ ते पंढरपूर वारी अशी घडो आणि चांगल्या प्रतिसादाने चांगली वारी प्रसन्न व्हावी ही आमची कळकळीची विनंती आहे. आणि असंच पुढील वाटचालीस माझ्याकडून तुम्हाला आभार. रामकृष्ण. देव संस्थाचे देवची पंढरपूर आम्ही आम्ही वारी करतो. परत करतो आम्ही वारी. परत तुम्ही जाऊन परत माघारी येता? हो. आज ही माऊली पंढरपूरमध्ये गेल्यावरती परत तिथला गोकुळाष्टमीवरती वगैरे झाल्यावरती कालाहून परत 4 दिवसांनी माघारी परत तुकाराम महाराजांसंग येतात वापस. आज यांच्या वारकऱ्यांचं पुण्य लागो आणि आपल्याला यांचा आशीर्वाद पाठीशी असावं आणि ही आमची एवढी कळकळीची विनंती आहे. आणि त्यांचं आरोग्य सुंदर राहो. काय अडचण आली तर आपल्या शासकीय दवाखान्यात सुद्धा आहे. आणि माऊलीला माझी चांगली इच्छा आहे, चोरी तुमची होता कामा नये अशी सुविधा. चोरी होतच नाही, तुमची चोरी होणार नाही, काय होणार नाही. चोरी होऊ देत आमची. आणि चोरी झाली तर आपल्याला देव दाखवून देतो. दाखवून देतो. आणि देव दाखवून देतो त्या माणसाला शिक्षा कठोर होते. आज पोलीस बंदोबस्त आहे. जवळजवळ पोलिसांचा 2-3 हजार पोलीस बंदोबस्त आहे. पोलीस बंदोबस्ताचा मोठं नियोजन आहे चांगले वारकरी संप्रदायासाठी. अशीच माझी या वारकरी संप्रदायाला एवढी इच्छा आहे, तुमचं आरोग्य सुंदर ठेवा. आरोग्यात जेणेकरून काय झालं तरी तुम्ही सरकारी दवाखान्यात जाऊ शकता. आज शासकीय दवाखान्यात तरी जाऊ शकता. बरीच शेती वगैरे माऊली आहे का? भरपूर आहे. देवाच्या इच्छेने तुम्हाला परमेश्वर इच्छेने भरपूर दिलेलं आहे.